लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी। आजच सर्वांना जानेवारीचा हप्ता वाटप करा। एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। सरसकट वाटप करा, आज कोणालाही ठेवू नका। आज शेवटची संधी, कारण 26 जानेवारीच्या आत वाटप करायचं आहे आणि 26 जानेवारीला रविवार असल्या कारणानं 25ला उद्या आणि आज 2 दिवस राहिले आहेत, तर आजच सर्वांना वाटप करा। 24 जानेवारीला आजच वाटप करा, या सगळ्यांची मोठी घोषणा झालेली आहे। 5 मिनिटापूर्वी मोठा निर्णय झालेला आहे। आत्ताची सगळ्यात मोठी अपडेटेड माहिती आपण बघणार आहोत। आज पैशांचा पाऊसच होणार आहे, सोबत लाडक्या बहिणींना पैठणी देखील मिळणार आहे। 15 जिल्ह्यांमध्ये वाटप आहे। कोणत्या त्या 10 बँका आहेत, पोस्टात खात्यात पैसे येणार का नाही, याच्यावरती सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे। आजच सर्वांना सरसकट वाटप करायचंय, हे धडाकेबाज निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। आज कोणाला पैसे मिळणार आहे, जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला सुद्धा आज पैसे मिळाले पाहिजे, तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा। जे व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना 100% आज पैसे मिळणार आहेत। त्यासोबतच आपण आपल्या लाडक्या बहिणींना तिथं 10 पैठणी सुद्धा वाटप करणार आहोत। लक्षात घ्या, 15 जिल्हे आणि 10 बँका कोणत्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आज काय मोठा आणि धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे सरकारनं। वाटप हे कोणत्या जिल्ह्यापासून सुरू होणार आहे आणि किती वाजता सुरू होणार आहे, ह्याची सुद्धा डिटेल्स आता आलेली आहेत। यादी आलेली आहे आपल्याकडे, जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची यादी सुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणी मला माहिती आहे की याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत की कधी भेटतात पैसे, कधी भेटतात, आणि शेवटची संधी आता आणि अखेर आज लाडक्या बहिणींचं तिथं जे काही प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे। कारण स्वतः एकनाथ भाऊ शिंदे यांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की आता 1500 रुपये आणि 9000 रुपये मिळणार। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या एकदम गालावरती आता हसू आलेलं आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी एकदम आनंदी झालेल्या आहेत। आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 2 मेसेज येणार आहेत। हो, एक नाही, लाडक्या बहिणींना आज 2 मेसेज येणार आहेत। कोणते ते 2 मेसेज येणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जे व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आहे। यासोबतच पैठणी साडी सुद्धा मिळणार आहे आणि सरकारकडून 2 नवीन योजना सुद्धा आता सुरू झालेल्या आहेत। त्या योजनेचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे। एक आपल्या लेकीसाठी असणार आहे, एक आपल्या घरासाठी असणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे, कसं अप्लाय करायचं आहे, काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी व्हिडिओ हा पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। बघा, आत्ताच तुम्ही बघत आहेत की आदिती तटकरे मॅडम यांनी पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे की आम्ही सरसकट कोणाचीही अर्ज पडताळणी करत नाही आहोत आणि पैसे देखील कोणाचे वसूल करणार नाही आहोत। जर कोणी स्वतःहून दिलं पैसे तरच आम्ही पैसे वापस घेत आहोत। आता बघा, त्या 4000 लाडक्या बहिणींनी स्वतःहून पैसे वापस केले आणि अर्ज सुद्धा केला। परंतु जर असं कोणी स्वतःहून नाही केलं आणि ते अर्ज पडताळणीमध्ये जर सापडले तर आम्ही त्यांच्याकडून पैसे वापस घेणार नाही आहोत, असं त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं। त्यामुळे कुठेतरी धीर आलेला आहे लाडक्या बहिणींना। आणि यासोबतच एक खुशखबर सुद्धा आपल्याला लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। ते म्हणजे काय, तर ते म्हणजे आता आजच सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप करायचं आहे। कारण त्यांनी स्वतः घोषणा केली, तुम्हाला माहिती आहे की आम्ही 26 जानेवारीच्या आत लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो आम्ही देणार, हे स्वतः त्यांनी डिक्लेअर केलं होतं। आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जे दररोज असतात त्यांना माहिती आहे, आपण पूर्ण पुराव्यासहित माहिती ही देत असतो। त्यांनी स्वतः माहिती दिली की आम्ही आज 24 तारखेला पूर्ण वाटप सगळं महाराष्ट्रभर करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही यादी बँकेला सुद्धा जमा केलेली आहे। अर्थ विभागाकडून म्हणजेच आता अजित पवारांकडून ह्यांना 3700 कोटींचा चेक सुद्धा आलेला आहे आणि चेक आलेला आहे, तो चेक डिपॉझिट झालेला आहे, सर्व सह्या झालेल्या आहेत। आता फक्त ट्रान्झॅक्शन्स राहिलेले आहेत, ट्रान्झॅक्शन सुद्धा रेडी आहेत। भरपूर जणांच्या मोबाईलला मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता कोणते ते 2 मेसेज आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते जिल्हे आहेत, आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार। आता बघा, ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं, पहिली गोष्ट तर आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही लाडक्या बहिणींना। ह्या लाडक्या बहिणी आहेत, आतापर्यंत निम्मे हप्ते आलेले आहेत अशा काही लाडक्या बहिणी आहेत आणि सगळे हप्ते आलेत, फक्त जानेवारीचा हप्ता राहिलाय अशा काही लाडक्या बहिणी आहेत। म्हणजे याच्यामध्ये 3 टप्पे आहेत। आपण 3 टप्पे बघितला, तर तुम्ही कोणत्या टप्प्यात बसताय तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा। बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही। आपल्यालाच काय, सरकारला तुमचं जे म्हणणं आहे ते कसं कळतं, व्हिडिओद्वारे कळतं। आम्ही व्हिडिओ टाकतो, तुम्ही त्याच्यावरती कमेंट करतात, ते कमेंट व्हिडिओ व्हायरल झाला, सरकारपर्यंत पोहोचतो
आणि मग सरकार ते कमेंट वाचून कळते की अरे हा आपल्या लाडक्या बहिणींना हे पाहिजे ते पाहिजे. त्यामुळे कमेंट्स करा, चांगल्या कमेंट्स करा. आम्हाला पैसे आले नाहीत किंवा एवढेच पैसे आलेत किंवा लवकर हप्ता द्या, अशा सगळ्या महत्त्वाच्या कमेंट्स द्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल की एक फिक्स तारीख करावी प्रत्येक महिन्याला, तर ती फिक्स तारीख कोणती असावी हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत जा. आता बघा, पहिल्यांदा कोणाला पैसे येणार सांगतो तुम्हाला. आता ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना लवकर सगळ्यात अगोदर पैसे येतील. सगळ्यात अगोदर म्हणजे कसं, कारण त्यांचं बघा, एक तर तुम्हाला आतापर्यंत किती भेटले, तुम्हाला 9,000 रुपये भेटले बरोबर, डिसेंबरपर्यंतचे 9,000 रुपये भेटले. तर अशा लाडक्या बहिणींना पहिल्यांदा 9,000 रुपये भेटतील. त्यानंतर लगेच 1,500 रुपये, असे 2 प्रकारचे मेसेज त्यांना येतील. आता ज्यांना जानेवारीपर्यंतचे सगळे हप्ते मिळाले, म्हणजे डिसेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले आहेत, तर त्यांना पण दोन त्यांना मेसेज येणार आहेत. एक जानेवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता आणि दुसरा गॅस सिलेंडरच्या पैशाचा हप्त्याचा मेसेज, असे 2 प्रकारचे मेसेज. आणि ज्यांना निम्मे हप्ते भेटलेत त्यांना पूर्ण हप्ता भेटून गॅसचे सुद्धा पैसे, असे 2 मेसेज त्यांना सुद्धा मिळणार आहेत. समजलं का? आता ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला त्यांना पहिल्यांदा 9,000चा हप्ता येईल, परत 1,500चा हप्ता येईल बरोबर, आणि नंतर गॅसचे सुद्धा पैसे तुम्हाला येणार आहेत. थोडंसं धीर धरा, तुम्हाला आता मी सांगितलं डिटेलमध्ये माहिती. आता बघा, भरपूर जणांना मी सांगितलं की घरकुल मिळणार, लेकींना आपल्या लाखो रुपयांचं बक्षीस मिळणार, लाभ मिळणार. कसं मिळणार बघा, लेक लाडकी योजनेमध्ये आपल्या लाडक्या लेकींना सरकारकडून 1,00,000 रुपये मिळणार आहेत. आणि हे खरं आहे. लेक लाडकी योजना तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन विचारू शकता. तुमच्या लेक लाडकी योजनेमध्ये 1,00,000 रुपये मिळतात. टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. पहिल्या टप्प्यात 5,000, परत 6,000, परत 7,000, परत 11,000 आणि परत डायरेक्ट 75,000 रुपये, असे टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. जर आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर पटकन जाऊन फॉर्म भरायचा आहे. आता दुसरं म्हणजे घरकुल योजना. बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं स्वप्न असतं स्वतःचं घर करणं. तर आताच महाराष्ट्र राज्याकडून 20,00,000 घरे मंजूर झालेले आहेत फक्त लाडक्या बहिणींसाठी. 20,00,000 घरे मंजूर झालेले आहेत. तर आतापर्यंत जर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल तर घरकुल योजनेचा लाभ घ्या. स्वतः घर बनवा. ते कसं करायचं, ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे घरकुल योजनेसाठी. आणि त्यात फक्त तुम्हाला अर्ज केला की तुमचं घरकुल मंजूर होणार, एवढंच फिक्स आहे. आणि ते झालं की तुम्हाला स्वतःचं घर हे मिळणार. आणि त्याला अनुदान किती मिळणार आहे बघा, 1,20,000 ते 1,30,000 रुपये एवढं अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. लक्षात आलं? सगळ्यात महत्त्वाची आता गोष्ट. आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या बँकेत पैसे येणार. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SBI बँक आहे. SBI बँक आहे, कारण हे बघा, गव्हर्नमेंट स्वतःच्या बँकेत आधी पैसे टाकतं. गव्हर्नमेंटची बँक SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया. त्यानंतर लागोलाग लगेच ते पोस्टात पैसे टाकतं, कारण पोस्ट पण त्यांचंच आहे ना, पोस्टात पैसे टाकतं. त्यानंतर ICICI, कोटक, येस बँक, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, असे HDFC बँक, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये सुद्धा तिथं वाटपाचा कार्यक्रम हा सुरू राहणार आहे. आता आपण ह्याच्या पाठोपाठ काय बघणार आहोत, तर साडी वाटप कोणाला होणार आहे आणि याच्यानंतर लगेच जिल्हे कोणते आहेत. बघा, साडी तुम्हाला मिळण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघितलेला पाहिजे. पळवत जे व्हिडिओ बघतील त्यांना साडी नाही, आणि हे आम्हाला कळतं बरोबर. पुढचा, सबस्क्राईब केलेला पाहिजे चॅनलला. तिसरं म्हणजे व्हिडिओवरची लाईक आणि चांगली कमेंट, आणि व्हिडिओ हा शेअर केलेला पाहिजे. या ज्या 5 गोष्टी होतील त्यांना पैठणी साडी मिळणार आहे. अशा फक्त 10 जणांनाच आपण हे देणार आहोत. आणि बघा, ह्या बँकेची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता याच्यासोबतच मी तुम्हाला सांगणार की आता ते जिल्हे कोणते. बघा, जिल्ह्यांचं जर आपण बघितलं तर सुरुवात अशी होणार आहे. बघा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव इकडे आपण बघितलं टप्प्याटप्प्याने होणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, आणि इकडे आपण बघितलं तर रत्नागिरी, मुंबई आणि अशा प्रकारच्या रायगड, अशा टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे. पहिला टप्पा बघा 10 वाजता, परत 12 वाजता, 3 वाजता आणि 5 वाजता, अशा टप्प्याटप्प्याने हे ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत. आणि आज दिवसभरात तुमच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे, कारण असा मोठा निर्णय आता सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना इथं आनंदाचं वातावरण पुन्हा एकदा पसरलेलं आहे. आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चांगल्या कमेंट्स करा, जेणेकरून सरकारपर्यंत पोहोचेल, व्हायरल होईल आणि तुमचं म्हणणं जे आहे ते सरकारला कळेल. कारण जोपर्यंत तुम्ही चांगल्या कमेंट्स करत नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं कळणार नाही. आणि तुमचे जे काही हप्ते राहिले, तुमच्या काही फॉर्ममध्ये त्रुटी आहेत,
तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर नवीन अर्ज सुद्धा सुरू झालेला आहे. अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही नवीन अर्ज सुद्धा भरू शकताय. आता याच्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम असतील ते विचारू शकताय. गॅसचे पैसे कोणाला आले नाहीत, किती हप्ते आलेले आहेत, असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.